येत्या एप्रिलपूर्वी 360 टोल नाक्यांवर ई-यंत्रणा कार्यान्वित होणार, केंद्रीय परिवहन मंत्र्यांची माहिती। 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवलेल्या कंपन्यांची यादी रिझर्व्ह बँकेनं 6 आठवड्यात सादर करावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। गेल्या 1.5 महिन्यात राज्यातल्या 124 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ, 2015-16 या वर्षासाठी 8.8% व्याजदर। राज्यात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत ऑनलाईन समुपदेशन सेवा उपलब्ध। गंभीर गुन्ह्यांच्या तक्रारींची नोंद आता चित्रीकरण स्वरूपात करणार, राज्याच्या पोलीस महासंचालकांची माहिती। येत्या 6 वर्षात देशाच्या ग्रामीण भागात केंद्र सरकार बांधणार 2,95,00,000 घरं। आठ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रालोआला 12 पैकी 7 जागा। बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा इथं देशातलं सर्वात मोठं बियाणं केंद्र उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। सिंचन योजनांसाठी समान पाणीपट्टी ठेवली तर राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना पाणीपट्टी भरण्यात अडचण येणार नाही, शरद पवारांची सूचना। अरुणाचल प्रदेशात जैसे थे स्थिती ठेवण्याची काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अरुणाचलमधली राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केंद्र सरकारनं केल्यास ती मान्य करू नका, काँग्रेसनं केली राष्ट्रपतींना विनंती। नागपूर मेट्रोसाठी आगामी अर्थसंकल्पात 1,000 कोटी रुपयांची तरतूद करावी, नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनची मागणी। व्होडाफोनकडून 14,200 कोटी रुपयांचा आयकर थकला, आयकर विभागाची कंपनीला नोटीस। मानधन आणि पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी लोककलावंतांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे जीवनगौरव पुरस्कार उत्तमराव दगडू यांना प्रदान। वाचन संस्कृती जनमानसात रुजवण्यासाठी बुलढाणा आणि परभणीत ग्रंथोत्सव सुरू। ठाणे महानगरपालिकेच्या 2016-17च्या अर्थसंकल्पात घरं आणि व्यापारी गाळ्यांच्या मालमत्ता करात 10% वाढीचा प्रस्ताव। दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेत युकी भांबरी आणि महेश भूपतीची जोडी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल।